आजकाल जगभरातील मोठमोठे गुंतवणूकदार आणि कंपन्या या भारताकडे ना खूप लक्ष देऊन आहेत. म्हणजे कारण भारत हळूहळू जो आहे तो एक मोठा इमर्जिंग मार्केट म्हणून पुढे येतोय. याचं कारण म्हणजे सर्वात पहिलं कारण असं आहे की आपली तरुण लोकसंख्या. भारतामध्ये काम करणाऱ्या तरुणांची संख्या ही खूप मोठी आहे आणि त्यामुळे कमाईसुद्धा वाढते आणि खर्च करण्याची ताकदसुद्धा वाढली आहे. म्हणजे बाजार चालतोय. दुसरं कारण म्हणजे डिजिटल क्रांती. आज आपण सगळेच UPI ऑनलाईन पेमेंट वापरतो आणि छोट्या दुकानांपासून अगदी मोठ्या व्यवसायांपर्यंत सगळं काही डिजिटल झालंय. त्यामुळे व्यवहार सोपे झालेत आणि नवीन बिझनेस करणं सुद्धा अगदी सोपं झालंय. तिसरं मोठं कारण म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर. देशभरामध्ये रस्ते, महामार्ग, रेल्वे, विमानतळ आणि मोठमोठे प्रोजेक्ट्स हे वेगाने तयार होत आहेत आणि यामुळे उद्योगांना चालना मिळते आणि रोजगार सुद्धा मिळतोय. आणि चौथं कारण म्हणजे जगभरातील मोठ्या कंपन्या आता भारताकडे वळत आहेत. चीनवर अवलंबून न राहता अनेक कंपन्या भारतामध्ये आता प्रोडक्शन सुरू करत आहेत आणि म्हणूनच तज्ज्ञ असं सांगतात की पुढच्या 10 वर्षांमध्ये भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक होऊ शकतोय. आम्ही तुम्हाला इकॉनॉमी आणि इन्व्हेस्टमेंट अगदी सोप्या भाषेत अशाच पद्धतीने समजावू शकतो. पण जर तुम्हाला अशा छोट्या छोट्या टिप्स समजून घ्यायच्या असतील तर लगेचच आरवा फायनान्स या पेजला फॉलो करायला विसरू नका, कारण निर्णय तुमचा, सहकार्य आमचे.